कारण आपल्याला तिकडून निघायचं आहे ना. शाश्वत कौन मत कर मिल जाएगी वो मैं उनका इकडे हो साईडला हो ना. मॅडमला बोलव. इकडे बघा. कुर्सी पे रखो. नहीं रख दे नीचे, गिर जाएगा. खोल के रखो उसको. खोल. हाँ ठीक है. आ जाओ. कल्चरलचे व्हॉलेंटियर्स इनॉग्रेशन डोमध्ये तुमची गरज आहे, कृपया इकडे यावे. कल्चरलचे व्हॉलेंटियर्स, कल्चरल कमिटी व्हॉलेंटियर्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज कम इनॉग्रेशन हॉल. मॉडेलचं नाव आहे THRS अर्थातच तंदूर हीट रिकव्हरी सिस्टीम. तर गेल्याच महिन्यात मी माझ्या मामी बहिणीच्या लग्न समारंभास गेले होते. तेव्हा मी तिथे पाहिलं तर त्यांनी तर चक्क तंदूरपट्टी बाहेर लावली होती. मी अतिशय कुतूहलाने ती पाहायला गेले आणि तिथे गेल्यावर मला असं जाणवलं की तिथे प्रचंड गरम होत होतं. आणि फक्त मलाच नव्हे तर तिथे काम करणारे आणि तिथे ये जा करणारे सर्वांनाच खूप गरम होत होतं. सुरुवातीला आम्हाला समजतच नव्हतं की नक्की असं होतं तरी का. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या तंदूरपट्टीतून जी उष्णता बाहेर पडत होती त्या उष्णतेमुळेच आम्हाला सर्वांना गरम होत होतं. मग मनात विचार आला की इथेच जर एवढी उष्णता वाया जात असेल तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ज्या मोठ्या मोठ्या भट्ट्या असतात त्यातून किती उष्णता वाया जात असेल. आणि मग मनात विचार केला की आपण या वाया जाणाऱ्या उष्णतेचा काही उपयोग करू शकतो का. आणि मग विचारांती आम्ही डेव्हलप केले आमचे हे THRS अर्थातच तंदूर हीट रिकव्हरी सिस्टीम. या मॉडेलचं कन्स्ट्रक्शन पुढीलप्रमाणे. आम्ही एक मातीचं मडकं घेतलं आहे. त्या मडक्याच्या बेसपासून थोड्या वरच्या भागाला एक होल काढला आहे. त्यानंतर वरती गूळ आणि राखयुक्त मातीचं लेपन केलं आहे. त्याला कॉपरची कॉईल गुंडाळली आणि तिथे ती व्यवस्थित चिटकून राहावी याकरता पुन्हा त्याच मातीचं स्मूथ स्ट्रक्चर लेपन केलं आहे. आणि त्यावरती पुन्हा तारेचं वेष्टन केलं आहे. हे सर्व स्ट्रक्चर आम्ही एका पत्राच्या डब्यामध्ये सेट केलं आहे. डब्याला पण एक होल पाडला आहे आणि मडक्याला पाडलेला होल आणि डब्याला पाडलेला होल हे दोन्ही समांतर होतील अशा प्रकारे सेट केले. या दोघांना जोडणारा एक 18 सेंटीमीटरचा पाईप तिथे जॉईन केला आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला CPU-मधील एक्झॉस्ट उलटं चिटकवला आहे जेणेकरून बाहेरच्या व आतमध्ये जाऊन आतमध्ये जो कोळसा ठेवणार त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून तो प्रखरतेने जळू लागेल. जिथे कॉपरची कॉईल गुंडाळली आहे तिथे खालच्या बाजूला इनलेट आणि वरच्या बाजूला आउटलेट असे 2 नॉब दिले आहेत. इथे आम्ही इंधन म्हणून कोळसा वापरला आहे. कोळशातून शक्यतो धूर होत नाही पण त्यातूनच जर का धूर झाला तर तो बाहेर सोडण्याकरता इथे वरती चिमणी आहे. चिमणीचा बेस कोनिकल असल्यामुळे तिथे धूळ या कॉन्सन्ट्रेट होतो आणि वरती स्टॉकच्या वरती आम्ही जो एक्झॉस्ट फॅन लावला तिथे तो बाहेर सोडला जातो. आणि या दोघांच्या मार्गात एअर फिल्टर आहे जेणेकरून कार्बन विरहित वायू बाहेर सोडला जाईल. आणि तिथे जे कार्बनचे पार्टिकल्स अडकतात त्यांचा उपयोग आपण पेनमधील इंक बनवण्याकरता असेल किंवा पोलिसकरता करू शकतो. अशा प्रकारे आम्ही पारंपरिक भट्टींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आमच्या या THRSचे वर्किंग कसे आहे ते पाहूया. तंदूरपट्टीच्या बाहेरील बाजूस कॉपरची कॉईल गुंडाळली आहे. एका बाजूने थंड पाणी इनलेटने कॉईलमध्ये प्रवेश करते. तापलेल्या भट्टीतून जी उष्णता वाया जाते ती या कॉईलमध्ये शोषली जाते आणि ही उष्णता कॉईलमध्ये शोषली गेल्यामुळे त्यातून वाहणारे जे पाणी आहे ते हळूहळू गरम होऊ लागतं. आणि मग हे गरम थंड पाणी आपण इन्सुलेटेड टाकीमध्ये आउटलेटद्वारे जमा करत आहोत की ज्याचा उपयोग आपण विविध कारणांसाठी करू शकतो. तर याची सायंटिफिक प्रिन्सिपल कोणती तर त्यात पहिलं म्हणजे आम्ही आमच्या मॉडेलमध्ये कॉपर या मेटलचा वापर केला आहे बिकॉज कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. यामध्ये पहिली प्रोसेस आहे ती कंडक्शनची. या प्रोसेसमध्ये तापलेल्या भट्टीची उष्णता कॉपर कॉईलद्वारे शोषली जाते.
देन कन्व्हेक्शन, कॉईलमधून वाहणारे जे पाणी आहे ते हळूहळू गरम होऊ लागतं. गरमलेल्या पाण्याची उष्णता कमी झाल्यामुळे ते पाणी हळूहळू वर सरकू लागतं आणि आउटलेटमधून बाहेर पडतं. अँड लास्ट वन इज कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तापलेल्या भट्टीतून जी उष्णता वाया जाते तिचा पुनर्वापर केला जातो. ॲप्लिकेशन ऑफ हॉट वॉटर. गरम पाण्याचा आपण हॉटेलमध्ये तेलकट भांडी तसेच प्रीहीटलेलं पाणी आपण करता करू शकतो, जेणेकरून ते पटकन शिजते. त्याचप्रमाणे बाजाराच्या फळं किंवा भाज्या त्यांच्यावरती ऑइल बेस असतात, त्याच्यावरती फवारण्या असतात, मग ते धुण्याकरता आपण गरम पाणी वापरू शकतो. तसेच फिंगर बॉल करता आहे किंवा स्टीम निघालं तर स्टीम झाली, स्टीम निघली, त्याच्या विविध पदार्थांकरता आपण हे गरम पाणी वापरू शकतो. त्याचप्रमाणे सर तुम्हाला माहीत असेल की ग्रे वॉटर म्हणजे कपडे धुतलेलं, भांडी धुतलेलं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये जर आपण 50% हॉट वॉटर म्हणजे अबाउट 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं जर हॉट वॉटर ॲड केलं आणि ते जर 3 ते 4 दिवस तसंच ठेवून दिलं तर ते ग्रे वॉटरचा आपण पुनर्वापर करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सहसा हे ग्रे वॉटर आपल्या परसबागेत सोडलेलं असतं, पण काय होतं त्यामुळे झाडाच्या फळाची लागवड कमी होऊ शकते, झाडाची वाढ खुंटू शकते. पण आपण जर ही ट्रीटमेंट केली तर त्यामुळे आपण हे पाणी फ्लशिंगसाठी वापरू शकतो, फ्लोअर मॉपिंगसाठी वापरू शकतो, प्लस भांडी कपडे धुण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. असे याचे बरेच यूज आहेत आणि आम्ही ही ट्रीटमेंट आम्ही करून स्वतः पाहिली आहे. हे आम्ही ग्रे वॉटरमध्ये हॉट वॉटर ॲड केलं, त्यात मायक्रोब्सची वाढ ही पूर्णपणे थांबले, त्यातले जे हार्मफुल मायक्रोब्स असतात त्यांची वाढ पूर्णपणे थांबले. आणि जे जर कोल्ड वॉटरमध्ये ॲड केलं ग्रे वॉटरमध्ये तर मायक्रोब्सची वाढ ही चालूच आहे. तुम्हाला दिसत असेल की यात मायक्रोब्सची वाढ पूर्णपणे आहे आणि यात अजिबात मायक्रोब्सची वाढ नाही आहे आणि हा त्याचा रिपोर्ट आहे. तसेच जे प्लांट्स असतात त्या जर्मिनेशन पिरियड आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याकडे ज्या बिया अवेलेबल असतात त्या आमच्याकडे मिरचीच्या बिया अवेलेबल होत्या, त्या एका कॉटनच्या पिशवीमध्ये घालायच्या आणि एका थर्मास फ्लास्कमध्ये 32 ते 36 डिग्री सेल्सिअसचं पाणी घालून त्यात या कॉटनच्या पिशवीत घातलेल्या बिया भिजत ठेवायच्या. 2 ते 3 दिवसानंतर आपण ज्यावेळेस त्या बिया बाहेर काढणार आणि तेव्हा आपण ज्या काय बिया रुजत घातल्या म्हणजे भिजवून या बिया रुजत घातल्या गरम पाण्यात तर मग त्याचा जर्मिनेशन पिरियड आहे तो कमी होतो आणि जर्मिनेशन रेट जो आहे तो वाढतो. पण असंच जर का आपण नॉर्मल बी न भिजवता रुजत घातली तर तिची वाढ पण खुंटते आणि सशक्त प्लांट उभं राहतं, त्याच्यावरती मायक्रोब्सचे अटॅक होते, त्यामध्ये जर्मिनेशन पिरियड आहे तो वाढतो आणि रेट कमी होतो. त्याचप्रमाणे आपण सहसा प्लांटसाठी कंपोस्ट वापरतो. जर आपण या कंपोस्टमध्ये हॉट वॉटर ॲड केलं म्हणजे वॉर्म वॉटर एक अबाउट 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं वॉर्म वॉटर ॲड केलं आणि त्याची एक कंपोस्ट स्लरी करून ती जर प्लांट्सना घातली तर इतर म्हणजे नॉर्मल कंपोस्ट आणि हे कंपोस्ट स्लरीच्या तुलनेत कंपोस्ट स्लरी ज्या प्लांटला आपण घातली त्याची वाढ ही झपाट्याने होते आणि सशक्त प्लांट निर्माण होतं. ॲप्लिकेशन्स ऑफ THRS म्हणजे आता आपण गरम पाण्याचे फायदे जाणून घेतले, पण ते गरम पाणी उपलब्ध करून देणारा आपला THRS त्याचे बद्दल तर आपण जाणून घेतलेच पाहिजे. त्यातला पहिला फायदा असा आहे की याची रचना अतिशय सोपी आहे. तुम्ही बघताय की ते कोणतीही किचकट रचना केली नाही आणि घटकही स्थानिक वापरले म्हणजे सामान आहे ते स्थानिक सामानांपासून बनवलं आहे. म्हणजे मातीचा मडका असेल, कचऱ्याचा डब्बा असेल, पाईप असेल, एक्झॉस्ट असेल, हे सर्व आमच्या घरामध्ये आम्हाला उपलब्ध झालं होतं. ते कॉपरची जी कॉईल आहे ती आम्ही विकत आणली, पण तीसुद्धा स्थानिक बाजारात मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर हॉटेल्समध्ये मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये कस्टमर्सना गरम पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिक गिझर, गॅस अशी इंधने वापरली जातात. मात्र आपण इथे कोणतेही स्वतंत्र इंधन न वापरता वाया जाणाऱ्या उष्णतेचाच उपयोग करून 24/7 मोफत आणि कमी खर्चात गरम पाण्याचा पुरवठा करत आहोत. तसेच याची रचना ही सोपी आहे त्यामुळे मेंटेनन्स ही अतिशय सोपं आहे. तसेच आपण जर साधारणतः 80 ग्रॅम कोळसा जाळला तर त्यातून एकूण वाया जाणाऱ्या उष्णतेपैकी फक्त आणि फक्त काही उष्णता वापरून आपण 1 लिटर पाणी साधारणतः 85 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवू शकतो. तसेच याच्यामध्ये जे राख असते तर तुम्ही म्हणाल तुम्ही इथे कोळसा जाळत आहे मग त्याच्या राखेचं काय, तर ही जी राख असते तर त्या राखेपासून आपण हलक्या म्हणजे राख ही हीट रेजिस्टन्सचं काम करते, त्यामुळे जर आपण त्या राखेपासून विटा बनवल्या तर त्या हलक्या तर होतील त्याचबरोबर त्या मजबूत देखील होतील आणि राखेचा मेडिसिनल यूजसुद्धा करता येईल. आणि हे आहे फक्त हॉटेलसाठी तंदूर भट्टी, पण जर का आपल्याला ती सोशल व्हॅल्यू वाढवायची असेल तर आता आम्ही गवळातून आलो आहे. आमच्याकडे ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग आहे, मग तिथे लोक अजूनही चुली वापरतात. मग चुलीचं कन्स्ट्रक्शन करताना आपण जर का त्याला कॉपरची कॉईल गुंडाळली तर त्या लोकांना म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना, आदिवासी लोकांना मोफत गरम पाणी मिळणार आहे, स्टीम मिळणार आहे, तेव्हा आपण इथे सोशल व्हॅल्यू वाढवू. त्याचप्रमाणे
टेम्परेचर गरम करण्यास देखील मदत करू शकते. मला असं वाटतं शिकवलं गेलं कोकणातील कुंभार, प्लंबर, त्यांच्या रोजगारात वाढ होऊन व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल आणि पर्यायाने भारत देश विकसित होईल. आमचे हे THRS वापरून आपण कोणतेही स्वतंत्र इंधन न वापरता वाया जाणाऱ्या उष्णतेचाच उपयोग करून मोठ्या प्रमाणात LPG आणि कोळशाची बचत करत आहोत. त्याचप्रमाणे ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञानाचा उपयोग करून या पारंपरिक गोष्टीचे आधुनिकीकरण करते आणि म्हणूनच आमचे हे THRS या वर्षीच्या ग्रीन एनर्जी या उपविषयाला अतिशय पूरक आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन अँड कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचे सायन्स, कॉपर कॉईल हीट एक्सचेंजरची टेक्नॉलॉजी, कॉईल डिझायनिंग, चिमणी डिझायनिंगचे इंजिनिअरिंग, इंधन बचतीचे मॅथमॅटिक्स म्हणजे STEM फॉर विकसित आणि आत्मनिर्भर भारत याला बळकटी तर देतेच, पण त्याचबरोबर ग्रीन एनर्जीचा पुरेपूर उपयोग करून ग्रीन एनर्जी या उपविषयाचीही पूर्तता करते. धन्यवाद. आता माझा एक प्रश्न आहे, कसा आला की असं काहीतरी बनवायचा, कसा सुचला, हे डोक्यात कसा आला? तेच मी एका लग्न समारंभात गेले होते तेव्हा मी तिथे भट्टी बाहेर लावली आणि मग तिथे गेले मला प्रचंड गरम करायला लागली. मग गरम म्हणजे कोणते तरी काय मग आम्हाला समजलं की ते भट्टीतून जी उष्णता बाहेर जाते त्यामुळेच आम्हाला गरम होत होतं. मग ह्या सर्व मग मी माझ्या शिक्षकांशी चर्चा केली. मग आम्ही सर्वांनी विचार करून मग ग्रीन एनर्जी कशी म्हणजे वाया जाणाऱ्या उष्णतेचा कसा उपयोग करता येईल यावरून मग आम्ही हे मॉडेल मेरा नाम शाह गुल अफसर शफीकुल्ला है और मेरे स्कूल का नाम गुलशन मिलत उर्दू हाई स्कूल है और मेरे गाइडेंस टीचर का नाम सरफराज है. जैसे कि हमारे इस साल की थीम विकसित आत्मनिर्भर भारत से रिलेटेड है, इसी को मद्देनज़र रखते हुए हमने ग्रीन एनर्जी के सब थीम को सिलेक्ट किया और अपने एक प्रोजेक्ट के लिए रिसर्च की. रिसर्च के लिए हमने कुर्ला मार्केट गए और वहाँ के वेजिटेबल मार्केट में जाकर हमने उनसे सवाल किया कि आपको तो कितनी सड़ी हुई सब्ज़ी निकलती है, और मीट मार्केट में हमने जाकर उनसे सवाल किया कि आपको तो कितना एनिमल फ्लैश निकलता है. इवन हमने मार्केट के ऑनर से भी सवाल किया कि इस मार्केट का एरिया कितना है, तो हमें पता चला कि इस मार्केट का एरिया 5000 स्क्वायर फीट है. और वहाँ जो BMC के लोग आते हैं हमने उनसे भी पूछा कि आपके वहाँ से एक दिन में कितनी बार कितनी गाड़ी आती है, तो हमें पता चला कि एक दिन में 3 बार 2 गाड़ियाँ आती हैं. और हमने उनसे लास्ट में पूछा कि आपको इस कचरे से कोई फ़ायदा होता है, तो हमें पता चला कि उन्हें इस कचरे से कोई फ़ायदा नहीं होता है. इसी को देखते हुए कि हमारे भारत में कितने बड़े बड़े मार्केट है जिसका कचरा ऐसे ही फेंक दिया जाता है. हमारे भारत में 3 तरह के बड़े प्रोजेक्ट हैं. निसे ग्रीना बायोगैस प्लांट जिसे PRC ने बनाया है, जिसका मकसद किचन, एनिमल डंक और पत्तों का इस्तेमाल करके बायोगैस प्लांट बनाना है. दूसरी रिसर्च हमने हैदराबाद बावनपल्ली में की, जहाँ पर दूसरे मार्केट से वेस्ट लाया जाता है और बायोगैस प्लांट बनाया जाता है. रिलायंस न्यू एनर्जी ने भी बायोगैस इंडस्ट्री में कदम रखा, जिसके लिए 50,000 करोड़ इन्वेस्ट किए गए. मिस्टर आनंद अंबानी भी इस प्रोजेक्ट पे काम कर रहे हैं. मिस्टर आनंद अंबानी का एम है अन्नदाता बनेगा ऊर्जादाता. इसी को देखते हुए हमने एक यूनिक डिज़ाइन का प्रोजेक्ट बनाया है. चार माणसं म्हणजे 5 जण आहे. सेग्रीगेशन सिस्टम एक कन्वीनर मशीन होती है जिसकी मदद से वेजिटेबल का वेस्ट और एनिमल फ्लैश में से प्लास्टिक, इनडाइजेस्टिव मटेरियल, फर, फैदर को अलग करने का काम सेग्रीगेशन सिस्टम करता है. मिक्सर यूनिट में इनडाइजेस्टिव मटेरियल, फर, फैदर, ब्लड, इंटरनल ऑर्गन्स को मिक्सर में 1:1 के साथ वाटर डाल के मिक्स करेंगे और स्लरी बनाएंगे.
स्लरी बनने के बाद उसे हम डाइजेस्टर में भेजते हैं। डाइजेस्टर चारों तरफ से पैक होती है, इसमें ऑक्सीजन नहीं होते, इसमें सिर्फ खास किस्म के ही बैक्टीरिया काम कर सकते हैं। स्लरी को 100 डिग्री सेल्सियस मिलने के बाद उसे फर्टिलाइजर किया जाता है। रॉ गैस में 30 से 40% मीथेन होती है, इसमें CO2 और H2S होता है। प्यूरिफिकेशन सिस्टम को रॉ गैस को 3 स्टेप के जरिए प्यूरिफाइड किया जाता है। स्क्रबर में CO2 को अलग किया जाता है। फिल्टर में H2S को वाटर डाल के अलग किया जाता है। ड्राई की मदद से गैसों की नमी को ख़त्म किया जाता है। अब गैस प्यूरिफाइड होकर प्योर गैस में जाती है। गैस कंप्रेस होने के लिए प्योर गैस से कंप्रेसर में आती है। कंप्रेसर कम दबाव वाली बायोगैस को ज़्यादा दबाव वाली सिलेंडर में फिल करता है। कंप्रेसर में एक छोटी सी पिस्टन मशीन होती है जिसे वो दबाकर छोटी सी जगह पे फिल कर देता है। कंप्रेसर से सिलेंडर को फिल किया जाता है। जो कि हमारा प्रोजेक्ट मार्केट से रिलेटेड है, तो इससे मार्केट वालों जिसके अंडर में ये प्रोजेक्ट रहेगा उसे इसका बहुत फ़ायदा होगा। पहले ही कि हमारा एक यूनिक डिज़ाइन प्रोजेक्ट है, दूसरा ये ग्रीन एनर्जी होने की वजह से इससे हमारे मार्केट को कोई नुकसान नहीं होगा। मार्केट की एक्टिविटी में कोई डिस्टर्बेंस नहीं होगा। सेग्रीगेशन रूम से प्रोसेस होता रहेगा, कंट्रोल रूम से सारा प्रोजेक्ट कंट्रोल होगा। साथ ही साथ लोगों को रोज़गार मिलेगा। ये कम खर्च में ज़्यादा अरसे तक चलने वाला प्लांट है। इससे हम मार्केट में इलेक्ट्रिसिटी भी जनरेट कर सकते हैं और आसपास के प्लांट एरिया को बायोगैस प्रोवाइड कर सकते हैं। हमारे भारत में कुछ बड़े बायोगैस प्लांट है, जिसमें एशिया का सबसे बड़ा बायोगैस प्लांट वेबियो AG संगरूर है, जो पंजाब में है। इसके बाद नागपुर में 2026 में म्युनिसिपल सॉलिड वेस्ट बायोगैस प्लांट बनने जा रहा है, जिसे हम PNG कहते हैं, पाइप नेचुरल गैस। उसे भी हम यूज़ कर सकते हैं। इसके बाद उसमें से लिक्विड वेस्ट निकलेगा, हम उसे वापस मिक्सर यूनिट में डाल देंगे, और जो ड्राई वेस्ट निकलेगा हम उसे फर्टिलाइज़र के तौर पे आसपास के प्लांट में डाल सकते हैं। कचरा कभी भी असल में कचरा नहीं होता जब तक हम उसे ज़ाया न समझें। ग्रीन एनर्जी अब सिर्फ इंतखाब नहीं बल्कि हमारी जिम्मेदारी है। My name is Pandey Trisha Vijay Kumar and I am from Cosmos English High School. My school is in Mumbai North region and my mentor is Seema Menon teacher. Also, we are generating electricity from paddy root. As the demand for clean and sustainable energy increases, traditional electricity generation methods are becoming increasingly problematic. Today's power production relies heavily on fossil fuel such as coal, petrol and natural gas. These sources release harmful greenhouse gases, contribute to climate change, create air pollution, and depend on limited natural resources. Even renewable sources like hydropower and solar often require large infrastructure, high upfront costs, and can cause ecological disturbance. In this context, we have come up with an innovative idea of generating bioelectricity from paddy root. Our project is From Roots to Radiance, charging the future with paddy power under the theme STEM for Viksit and Atmanirbhar Bharat and sub-theme Green Energy. Need of the project: heavy dependence on fossil fuel such as coal, petrol and natural gas leads to high carbon emission and global warming. Non-renewable sources such as fossil fuel are exhaustible and are becoming more and more costlier. Conventional power plants cause air, water and soil pollution. Transmission over long distance may lead to reliability issues and loss of energy. Even the infrastructure setup and maintenance are expensive. In this context, our project of bioelectricity generation from paddy root emerges as an innovative and eco-friendly alternative. Hypothesis: if paddy roots release organic compounds such as glucose that soil bacteria can break down, then the electrons produced during this process will generate measurable electricity when captured using metal electrodes and microbes. Aims and objectives: to show that bioelectricity can be produced from paddy root using microbes and metal electrodes. Also, to understand how electrons move from the roots to the electrodes. Also, to measure the voltage produced from the setup. Also, to understand that this method can be used for small eco-friendly power needs. Also, to demonstrate that dried paddy roots can be used for producing biochar and bio-oil along with electricity generation, providing additional income and soil benefits to the farmers.
Work plan. We have conducted the procedure in 2 steps. Procedure 1. Aim is to generate bioelectricity from paddy root. Materials required are paddy plant, aluminium as anode, copper as cathode, wires and multimeter. Procedure is paddy seeds are collected from the farm and are allowed to grow in 2 separate pots. After 3 weeks of growth, same electron arrangement was done in both the pots. That is, 3 aluminum electrodes of height 15 cm and circumference 3 cm were placed inside the soil close to the paddy root, and 3 cathode electrodes, that is copper electrodes of height 15 cm and breadth 5 cm were placed above the soil, away from the root zone and towards the atmospheric air. A copper wire was used as a connector between all the electrodes. The electrodes in each paddy pot were connected in parallel, and the electrodes of both the separate paddy pots were connected in series. Now, a multimeter was used to measure the voltage. Also, the DC current produced from the setup was collected in a cell and later used to power small DC appliances. Working principle. After photosynthesis, glucose is produced in the roots of the paddy plant. Microorganisms consume this glucose and causes breakdown. As a result, electrons and protons are produced by glucose oxidation. Also, the soil bacteria, including exoelectrogenic bacteria, transfer those electrons outside their cell to anode, that is aluminum, which is placed inside the soil. Also, those electrodes flow from anode to cathode through an external circuit. Due to this, the electron flow through the copper wire is direct current. Also, the protons produced during this process are dissolved in the waterlogged soil and they migrate towards the cathode due to electrochemical gradient. At the copper cathode, they combine with oxygen and incoming of electrons to form water. Conditions required. As the electron flow is continuous and unidirectional from aluminium to copper electron, as the microbes are active and aluminium continues to oxidize, the direction of the flow of electron stays constant. Therefore, the whole system behaves like a natural battery giving DC power. Observation. By connecting 3 aluminum and 3 copper electrodes in parallel, we got 1.3 to 1.7 voltage from each paddy feed. So, in order to increase the voltage, we connected electrodes from both the separate pots in series and we got the reading that is 2.6 to 3.4 voltage. So, by using voltage booster, we increase the voltage up to 12 volts. Also, we used the electricity we got, we stored it in a cell, a lithium cell of capacity 3.7 volts. So, by connecting the cells in series, we got 12 volt, which was sufficient to power small electrical appliances continuously for 2 to 6 hours. Now, by using that 12 volt DC current which was produced by our setup was sufficient to power small electrical appliances continuously. We converted DC to AC by using a converter, and by this we lighted a bulb, 220 volt bulb, proving the potential of the system. Result and conclusion. That is, we can generate electricity from the paddy root using small eco-friendly power like these electrodes. Also, paddy root with microbial activity can serve as natural renewable source of electricity. Aluminium and copper electrodes efficiently capture electrons to produce electricity. Now, electricity generation can support devices aiding in smart agriculture. Conclusion and validation of hypothesis. We can confirm electricity generation from the paddy root by using we can measure the voltage and confirm it. Also, the current produced from the setup was sufficient to power electrical appliances. Also, the setup had no negative effect on the paddy plant growth. Procedure number 2. Aim is to utilize those waste paddy roots into biochar and bio-oil. Procedure is, after harvesting, paddy roots are washed thoroughly to remove the soil, chopped into small pieces and sun-dried.
that is, moisture should be less than 10%. Now the chopped and dried paddy roots were placed inside a metal tin and closed with a lid. Now a hole was made on the lid and a metal pipe was inserted in it. Now we used clay to make it airtight. Now the whole apparatus was placed inside a metal drum and then later it was heated on a burner by using low oxygen heating method on high flame. So due to less oxygen, the paddy roots inside the metal drum did not burn but converted into biochar. Also, the vapors released during this process were passed through this metal pipe and they were condensed by using a condenser. I'll show you by condensing. As a result, the vapors got cooled down and a dark brown bio oil was formed. Result and conclusion. Biochar acts as a conductive medium for electron transfer and it improves soil fertility. Also, the bio oil can replace kerosene and it can act as lamp fuel. Also, the biochar produced inside the metal drum was removed after cooling and mixed with the soil in the ratio of 5:10% and then placed near aluminium and copper electrodes. Also, the bio oil produced was collected in a vessel. Remedial measures. Whenever current decreases, natural fertilizer can be added to increase the microbial activity. Also, the DC current produced from the plant can be converted into AC current for powering large appliances. Also, avoid prolonged flooding or dryness that can harm the microbes. Advantages. It works as long as the paddy plant grows. Also, zero greenhouse gas emission from this process. Also, the electrodes can be reused again and again, making the whole system cost effective. Also, no requirement of additional land. Electricity is produced on the same land where paddy is grown. Applications. Powering small LED, lighting for rural areas. Also, it could work alongside solar gas or biogas setup for continuous energy. Future plan. To increase the output by testing with different electrodes and by connecting the electrodes in different types of connections like parallel or series. Also, by testing the whole setup on a bigger paddy field. Also, to check whether this water level or soil affect the electricity. Conclusion. Generating electricity from paddy root is a new concept and it is mainly necessary for the farmers living in rural areas where electricity is treated as a dream, or the tribal people who live in tribal areas where they depend on paddy cultivation throughout their livelihood. Also, for rural areas where the development is still a dream. So, our project can also be implemented by an uneducated person because it doesn't need high technology. It is with just simple electrodes and microbes. So, our project supports renewable energy mission, that is green energy, and also Atmanirbhar Bharat, that is self-reliance, proving for rural livelihood. Also, this is a working. We have connected 3 aluminium and 3 copper electrodes in each paddy pot, and we will be getting 1.3 to 1.7 voltage of electricity. I'll show you. 1.5 volt from each paddy pot. Now we'll connect both the pots in series. I'll show you. This is, I've connected it in series. So by connecting it in series, the voltage will add up and it'll produce approximately 3 volts. I'll show you. Yes, the point. Also, this voltage is less, so we can use a voltage booster to increase the voltage production. I'll show you. If this is tried on a bigger paddy field, we won't be needing an voltage booster. But since this pot is small, we need an help of the voltage booster to increase the voltage. So, I have connected the voltage booster. Now,
we can increase the voltage up to 30. 35. Yes, so we can increase it up to 35 volts. Also, we are getting DC current from the plant. So we can convert it into AC current by using an converter. So I'll show you. We can we converted and lighted a 220 volt bulb. Also, this whole thing was, we stored the electricity we got from this paddy field into this 3 lithium ion battery, and through which we can show a whole village getting lighted up. Also, we can use electricity to transfer water towards the paddy field, and then with the help of water we can generate electricity from paddy field, which makes it as a circle. Also, the whole project is certified by Jhunjhunwala College from Mumbai. Thank you. नमस्कार, माझे नाव माया गजानन डवरे. मी इयत्ता 7वीतील विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळझरा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड, पोस्ट चिंचगाव, राहणार माळझरा. तर माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव आहे श्री हुलकाने सर. तर मी हे विज्ञान प्रयोग तर आम्ही येथे गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत हे जर आपण शेतीत टाकले तर शेती हे भुसभुशीत होते आणि शेतीची सुपीकता ही दीर्घकाळ टिकते. तर शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा संतुलित आणि दीर्घकालीन वापर करून वर्तमान पिढ्यांच्या गरजा भागविताना भावी पिढ्यांसाठी ही जमीन, पाणी, जैवविविधता यांची जतन करणारी पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय. तसेच आम्ही इथे जीव अमृत निंबोळी अर्क बनवलेले आहे. हे जीव अमृत जर आपण मातीत सोडले तर मातीतील सूक्ष्म जंतूंना आणि गांडुळांना हे जीव अमृत फार आवडते, जेणेकरून या जीव अमृतांची त्यांना चव येईल आणि ते माती भुसभुशीत करणार आणि त्यांची वाढ ही चांगली होणार. तसेच निंबोळी अर्क जर आपण शेतीवर फवारले तर शेतीवर होणारे रोग, किडी हे कमी होतात. तसेच आम्ही इथे पॉलीहाऊस बनवलेले आहे. या पॉलीहाऊसमध्ये आपल्याला अनेक रोपं लावता येतात, जसे टोमॅटोचे रोप, मिरच्याचे रोप, फुलगोबी, पानगोबी असे अनेक रोपं आपल्याला या पॉलीहाऊसमध्ये लावता येतात आणि छोट्याशा जागामध्ये आपल्याला जास्त उत्पादन होते. तसेच आम्ही येथे सौर ऊर्जा लावलेला आहे. तर आम्ही सौर ऊर्जा का लावलेला आहे? कारण शेतकऱ्यांना कधी कधी रात्री शेतीला पाणी देण्यासाठी यावे लागते. त्यांच्या जीवाची हानी होऊ नये म्हणून आम्ही सोलार लावलेला आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बिल 3000-2000 येते आणि त्यांच्या पैशाची बचत व्हावी म्हणून आम्ही हे इथे सोलार लावलेलं आहे. त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन, आपल्याला जर शेतीला पाणी हे व्यवस्थित द्यायचे असेल तर आपल्याला ठिबक सिंचन, तुषार याच्या मदतीने शेतीला पाणी द्यावे लागणार, जेणेकरून पाणी हे नासी होणार नाही आणि पाण्याची बचत ही होईल. तसेच आम्ही येथे बाहेरून विजिटसाठी आलेले सगळे मार्गदर्शक शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जे शिक्षक आलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्हाला स्टॉल तर बघायचेच आहेत विज्ञान प्रदर्शनासाठी आलेले, पण त्या व्यतिरिक्त ज्या संस्थांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचा पहिलाच त्याच्यावरती स्टॉल आहे. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जाण्याच्या आधी स्टॉलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हिजिट द्यावी ही सगळ्यांना विनंती करते. त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी आवर्जून त्या विद्यार्थ्यांना त्या स्टॉलवर घेऊन या. म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख होते आणि त्या व्यक्तिमत्वाने काय काय उभारलं आणि भारतासाठी काय काय त्यांनी केलं, आपल्यासाठी काय केलं हे सगळं त्यांना त्या प्रतिकृतीतून, त्या चित्रीकरणातून बघता येईल. पशुपालन म्हणजे शेळीपालन. तर आम्ही शेळीपालन काय केलेलं आहे? कारण शेतकऱ्यांना या शेळीपालनापासून दूधही मिळते आणि त्यांना या शेतीसाठी खतही मिळते. हे लेंडी खत जर आपण शेतीत टाकले तर शेती हे भुसभुशीत होते आणि शेतीची सुपीकताही चांगली राहते. तसेच आपल्याला आपल्या शेतीसाठी शेणखत आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही इथे गायचा गोठा केलेला आहे. Good morning, sir. My name is Sohail Habib Sheikh.
I am from Mumbai, St. Joseph High School, Vikhroli West. This is my project named Multipurpose Solar Stick. I made this stick for the farmers because farmers work in dangerous situations for long hours. They need safety. This stick provides them safety. This stick helps them to save their life in many different ways. This is one stick but help in different ways. Now let me introduce the features. First, there is a light, LED powered light, which will be helpful in the night for the farmers to work. Second, there is a medicine compartment here. Farmer can store their medicines or any bandages. They can also store antiseptic wipes also. Third, this is the whole control box of my stick. Here I have put one buzzer here which produce both ultrasonic and normal sound. For this, when any wild animals came in the field, they can use it as animal repeller, and the normal sound can attract the nearby peoples to help the farmer in dangerous situations. It produces also ultrasonic, but we cannot hear it. Fourth, there is two batteries here, 3.7 volt lithium ion battery. This charges with the solar panel and also with the USB cable for the mobile charger. It stores energy and afterwards it provides energy to the every part of the stick. Here is a power bank module. This module provides an electricity to charge the mobile phones, and from this only it gets charged the stick. You can just plug in the USB port or this solar USB port in this, so it gets charged. Here we have put an water bottle stand for the farmer. If farmer is in the field for a long time and he want to drink water, so farmer can directly drink water by storing here the water bottle. So farmer don't need to go to their homes and drink water. So the time will be not wasted and they can work properly. Last but not the least, this is a very important part of my stick. This features help farmers to be safety of snakes, reptiles like scorpions. When farmers take and work in the field, when they put load on this, it starts an vibration. This vibration travels through the ground. When this vibration travels through the ground, reptiles like snakes, scorpions will run away because they don't have external ears like us. They sense the sensitivity of the ground and they walk. This will increase the sensitivity of that particular area of that ground, so they will be afraid and they will not come near the farmer. So the snake bite death of farmers will be reduced by this. Thank you, sir. मराठीतून चालेल. मराठीतून चालेल. नमस्कार, माझे नाव अवधूत दिनेश थेटे. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी KBH हायस्कूल गिरणारे नाशिक येथून आलेलो आहे. तर सर्वप्रथम माझे प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट वीज संरक्षक आहे. तर हे संरक्षक काय काम करते तर लाईन टू लाईन फॉल्ट, लाईन टू ग्राउंड फॉल्ट आणि ओव्हरलोड बॅलन्सिंगचं काम करते. यामध्ये मी काय इलेक्ट्रॉनिकचं सामान वापरले त्याची ओळख करून देतो. मी पहिले हे 2 AC to DC करंट कन्व्हर्टर आहे. मी इथे डायरेक्ट 240 वोल्टचा AC करंट देतो इथे. तर इथे 2 करंट कन्व्हर्टर आहे. हे 5 वोल्टचे 2 रिले, हे 12 वोल्टचे 2 रिले, मोटर स्पीड कंट्रोलर आहे करंट कमी जास्त करण्यासाठी, पिन पुश बटन आहे, बझर आहे. त्यानंतर हा DC फॅन बसवलेला आहे 12 वोल्टचा, हे गरम होऊ नये म्हणून. त्यानंतर हे आहे आपले 2 ग्रिड किंवा ट्रान्सफॉर्मर आहे, डमी ट्रान्सफॉर्मर आहे पण ते काम करतात, करंट त्याच्यातून पास होतो. त्यानंतर हे व्होल्टमीटर आहे, हे LED आहे, हे रजिस्टर आहे. तर येलो LED सांगते की आपला लोड बॅलन्स होत आहे आणि रेड LED सांगते की ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठेतरी फॉल्ट आहे आणि ग्रीन LED सांगते की ट्रान्समिशन लाईनमधून करंट सुरक्षितपणे जात आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला लाईन टू लाईन फॉल्ट कसा होतो ते दाखवतो. आता आपल्या जी वायर येते ना
त्याला इन्सुलेटरची कोटिंग असते. इन्सुलेटरच्या कोटिंगला बऱ्याच वेळेस काय होते, तिला असा कट लागतो. कट लागल्यामुळे ती वायर लीक होते, त्या वायरला करंट उतरतो. तर ते 2 वायर जर लीक असल्या तर पावसाळ्यामध्ये वारं वगैरे चालते. तर ते वारं चालत असताना बऱ्याच वेळेस काय होते की एकमेकांना टच होतात आणि शॉर्ट सर्किट म्हणजे स्पार्किंग होते. घरामध्ये लाईट लागलेली बघा, घरामध्ये लाईट लागलेली. इकडे जेव्हा पण एकमेकांना वायर टच होतात सर्किट होईल. ऑटोमॅटिकली बझर वाजायला लागतो. बझर आपल्याला अलाराम देतो आणि लाईट बंद होते, जेणेकरून शॉर्ट सर्किट मोठ्या प्रमाणाने शॉर्ट सर्किट होत नाही. त्यानंतर आपलं जे ट्रान्सफॉर्मरवर फ्यूज वगैरे असतो, डिओ असतो, तो जळत नाही. हे म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर किंवा ग्रीडची ती सुरक्षित असते. त्यानंतर बरेच वेळेस काय होते, ते इन्सुलेटर जे असतं ना वायरला, ते गरम होते आणि एकमेकांना जेव्हा ते शॉर्ट सर्किट होतो ना, एकमेकांना स्पार्किंग झाल्यानंतर एकमेकांना चिटकून बसते. तर ते चिटकून बसले, हे वायरमॅनने कसं ओळखायचे, इथे रिस्टार्ट बटन एकदा दाबून बघेल, नाही करंट जात नाही, ग्रीन लाईट लागत नाही, करंट जात नाही, म्हणजे इथे इन्सुलेटर चिटकलेलं आहे आणि आपल्याला ते फॉल्ट म्हणजे लगेच लाईन दुरुस्त करायला लागेल. तर बरेच वेळेस काय होते की इन्सुलेटर चिटकत नाही, वाऱ्याने परत वायर एक म्हणजे वेगळ्या होऊन जातात, कोणत्याही चिटकून बसलेलं नसतं ते. तर रिस्टार्ट बटन दाबल्यानंतर परत ते आपली लाईट चालू असते. मग समजा हे रात्रीचे जर कुठे स्पार्किंग झाली तर ते सकाळी आपण त्या लाईनची दुरुस्ती करू शकतो. जेणेकरून रिस्टार्ट बटनचा एक बेनिफिट आहे की वायरमॅनला आपल्याला रात्रीचं हे डिटेक्शन देतं, पण रात्रीचे पूर्ण वायरमॅनला आपल्याला फिरायची गरज नाही. समजा ती जर निघून गेलेली असेल पण मग फॉल्ट जर झालेलाच नसेल तर वायरमॅनला आपले वायरमॅनचे जे म्हणजे तिथे जायची जी त्याची एनर्जी वाया जात नाही. इथूनच आपण हे कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे की लाईन टू ग्राउंड फॉल्ट. बऱ्याच वेळेस काय होते की कितीतरी लोकांना आपला जीव गमावा लागतो की विजेची तार पडलेली असते, तिच्यावर आपला पाय पडून जातो चुकून. लहान मुलंसुद्धा विजेच्या तारीवर पाय देतात. तर हे टाळण्यासाठी माझं डिव्हाइस काय करतं की आता हे जाळी जी वापरलेली आहे ना मी इथे आपली खाली अर्थिंग असते जमिनीला, परंतु हे जाळीला मी म्हणजे प्लायवूड आहे ना, तर ही जाळीला अर्थिंग दिलेली आहे, प्लायवूडला अर्थिंग येत नाही म्हणून. मग इथे जाळीचा वापर केलेला आहे मी. ते बघा, जेव्हा पण एखादी वायर तुटते आणि खाली पडते ना, बझर वाजायला लागतो आणि इथे रेड लाईट लागते आणि बझर वाजतो. मग इथे ती लाईनची जेव्हा दुरुस्ती केल्यानंतर परत जेव्हा रिस्टार्ट बटन दाबलं जाईल तेव्हाच परत घराकडे करंट जातो, जेणेकरून कोणाला आपला जीव गमावा लागू नाही शकत. आणि हे जे पूर्ण आहे ना, ते MSCBमध्ये एक स्पेसिफिक अंकाने किंवा नंबरने, मोठं जर गाव शहर असेल तर एखाद्या स्पेसिफिक नंबरने त्याचे एक कंपार्टमेंट्स करून आपण हे डिव्हाइस बसवू शकतो त्याला. कारण की खूप मोठ्या ह्याच्यात काय होईल की समजा पूर्ण नागपूरमध्ये आपण हे बसवलं, पूर्ण नागपूरमध्ये आपल्याला कुठे फॉल्ट झाला पूर्ण नागपूर फिरणं शक्य नाही. म्हणून आपण हे एक आता समजा आपलं काँग्रेसनगरचं आणि त्याच्या शेजारी जर एखादा असेल तर ते आपण हे 2 असे नगर मिळून आपण 2 एक नगर मिळून आपण एक डिव्हाइस बसवू शकतो, जेणेकरून जिथे ज्या नगरचं नाव असेल, म्हणजे काँग्रेसनगरला हे आपलं फॉल्ट झालं आहे, तिथेचा वायरमॅन जाईल आणि तिथे डायरेक्ट पूर्ण चेक केल्यानंतर म्हणजे वायरमॅनची एक एनर्जी वाचेल की पूर्ण फिरायच्या ऐवजी. त्यानंतर आपला थर्ड पॉईंट आहे की ओव्हरलोड बऱ्याच वेळेस काय होते, TV जळते किंवा मग काहीतरी बरेचसे आपले घरातले उपकरणं जळतात. तर हे टाळण्यासाठी मी काय केलं आहे, जेव्हा पण येथे करंट वाढल्यानंतर हा करंट डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे एक लोड बॅलन्स होतो, जेणेकरून आपल्या ह्या घरावर ओव्हरलोड होणार नाही. जर ओव्हरलोड जर झाला तर आपल्या घरातले उपकरणं जळतात, ते टळते. हे बघा, करंट कमी झाला परत बंद झाली. मग ही जी एनर्जी आपल्याकडे येते ती आपण दुसऱ्या एखाद्या गावाच्या शेजारचे MSCBला देऊ शकतो. कारण की त्या गावाला जर कदाचित आपल्या म्हणजे करंटची जर आपल्याकडे व्होल्टेजची जर कमतरता पडत असेल, त्या गावाला वीज पुरवठा कमी होत असेल, तर आपण ही एनर्जी ते देऊ शकतो MSCBला. थँक्यू सर. कार्तिकी विष्णू बारकर असे आहे. माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 3 नांदूर नाशिक असे आहे. मी महानगरपालिका नाशिक येथून आलेली आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव मोफत वीज निर्मिती प्रकल्प असे आहे.
आज आपल्या भारतामध्ये इंधन समस्या खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे. या समस्यावर पर्याय म्हणून अनेक ठिकाणी विजेवर चालणाऱ्या अनेक गोष्टींचा शोध लावण्यात आला. उदाहरण सांगायचं झालं तर विजेवर चालणारी गाडी, विजेवर चालणारी बस, विजेवर चालणारी रेल्वे, विजेवर चालणारी कार, विजेवर चालणाऱ्या गाड्या इत्यादी अनेक उदाहरणे सांगता येतील. परंतु विजेचा वापर वाढल्यामुळे विजेचाही आज रोजी आपल्याला इंधनाप्रमाणे तुटवडा भासत आहे. आता हा तुटवडा भरून काढण्यासाठी पुन्हा सौर ऊर्जा, पवनचक्की आणि सौर ऊर्जा यांचा शोध लावण्यात आला. त्याद्वारे विजेचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु हे दोन्ही पर्याय खूप खर्चिक असून यांच्या वापरावर अनेक मर्यादा आहे आणि हे दोन्ही पर्याय आपल्याला विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून मी एक मोफत वीज निर्मिती प्रकल्प तयार केलेला आहे. आता हा प्रकल्प तयार करताना मी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांचा विचार करून हा प्रकल्प तयार केलेला आहे. आता ग्रामीण भागासाठी वीज कशी निर्माण करते हे तुम्हाला प्रथम मी सांगते. आपल्या शहरी विजेची समस्या ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येते आणि आपल्या भारतामध्ये 70% लोक शेती करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे आपल्या त्याची गरजेप्रमाणे विहीर किंवा बोरवेल असते. त्याद्वारे तो आपल्या शेताला पाणी भरत असतो. परंतु जेव्हा शेतकरी आपल्या शेताला पाणी भरतो तेव्हा पाण्याचा प्रवाह शेतकरी जेव्हा आपल्या शेतातली मोटर चालू करतो तेव्हा पाण्याच्या प्रवाहाची ऊर्जाची अशीच शेतात सोडून देत असतो. आणि ते वर्षानुवर्ष अशीच पाण्याच्या प्रवाहाची ऊर्जा अशीच वाया जात राहिलेली आहे. मी काय केले आहे की जो पाण्याचा प्रवाह तो सरळ शेतात न सोडता एका टर्बाईन सोडलेला आहे. टर्बाईनला जनरेटर जोडलेला आहे जेणेकरून पाण्याचा प्रवाह टर्बाईन पडल्यामुळे टर्बाईन फिरलं की जनरेटर फिरलं की वीज निर्मिती होईल. आता ही निर्माण झालेली वीज आपण एका विशिष्ट तारांद्वारे एकत्र करून शेतकऱ्यांच्या घरांना पोहोचवू शकतो. आता प्रकल्प दुसरा म्हणजे शहरासाठीला. आता बघा आपल्या शहरामध्ये अनेक घरं आहे. आता प्रत्येक घरातून एका घरातून 500 ते 600 लिटर सांडपाणी निघते आणि ते नाल्यांद्वारे गटारेद्वारे एका ड्रेनेज लाईनमध्ये येते. ड्रेनेज लाईनमधून फिल्ट्रेशन प्लॅन्टमधून शुद्ध होऊन ते नदीत सोडण्यात येते. परंतु जेव्हा पाणी वरतून खाली सोडण्यात येते, शुद्ध पाणी वरतून खाली सोडण्यात येते तेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहाची ऊर्जा ती वर्षानुवर्ष अशीच वाया जात राहिलेली आहे. मी काय केलं आहे की इथं ते टर्बाईन जोडले. पाण्याचा टर्बाईन पडल्यामुळे टर्बाईन फिरलं की जनरेटर फिरलं की वीज निर्मिती होईल. आता मी तुम्हाला हा माझा प्रकल्प कसा काम करतो हे तुम्हाला चालू करून दाखवते. लाईट्स लागले दाखव. हे बघा इथं फॅन लागला आहे, इथं शेगडी लागली पण आता ऊन येते दिसत आहे. इथं बल्ब लागले आणि इथं पण बल्ब लागले तर घरामधले बल्ब लागेल. नमस्कार सर, मी आरुष शेळके. मी ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर या शाळेतून आहे, तालुका जिल्हा लातूर. तर आमचा प्रोजेक्ट आहे ग्रीन एनर्जी स्मार्ट रोड विथ वायरलेस EV चार्जिंग. याच्यामध्ये आम्ही पूर्ण ग्रीन एनर्जीचा उपयोग केलेला आहे. हे सोलारचं रूफ आहे. हा तर तुम्हाला इथं हानी कॉम्पॅक्ट दिसत आहे. याच्या खाली सोलार आहेत आणि सोलारची रोड आहे आणि हा जनरेटर आहेत 2. हे पाते फिरले तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि या बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. हे विंड टर्बाईन्स आहेत आणि आता ह्या सगळ्या इलेक्ट्रिसिटीचा वापर आम्ही 2 जागी करतो आहे. एक म्हणजे जे रस्त्यावरील दिवे आहेत त्या रस्त्यावरील दिव्याला चार्ज करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जे इलेक्ट्रिक गाड्या असतात. सर तुम्ही पाहिलं असाल की ज्या इलेक्ट्रिक गाड्या असतात त्या इलेक्ट्रिक गाड्यांना चार्ज व्हायला 6 ते 7 तास लागतात. खूप वेळ लागतो. तर खूप वेळ लागतो आणि एका फुल चार्जमध्ये ते 500 किलोमीटर एवढं अंतर जातात. आणि जर तुम्हाला कुठे लांब जायचं असेल तर आम्ही असे वायरलेसचे मॉडेल रस्त्यावर बसवलेले आहेत आणि त्याच्यावर तुमची गाडी अशी वायरलेसली चार्ज होते. आणि हे जो आमचा रोड आहे हा ग्रीन रोड आहे. त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र टोलिंग सिस्टम सुद्धा बसवलेला आहे. यांचा टोल सिस्टम आहे. याच्यावर व्हेकल्स इनसाइड त्या दिसतात आणि हे जे सोलरची रूफ आहे ह्याचे इथं कनेक्शन केलेलं आहे. या सोलरची रूफ किती पॉवर जनरेट करते हे सुद्धा इथे दिसत आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो. ही कार जेव्हा एंट्रीचं गेट आणि एक्झिटचं गेट जेव्हा कार इथे एंटर करेल तेव्हा हे बटन दाबल्यावर टोल गेट उघडेल. गाडीमध्ये आली की IR सेन्सर आहे आणि IR सेन्सर गाडीला सेन्स करेल आणि गेट आपोआप बंद होईल जेव्हा आणि मग पुन्हा गाडी चार्ज होत पुढे जाईल.
आणि जेव्हा गाडी एक्झिटपाशी येईल तेव्हा IR सेन्सर म्हणजे RFID सेन्सरचं जे कार्ड आहे ते काढायला इथं दिलं जाणार आहे एंट्रीचा. आणि जेव्हा गाडी त्याचा पूर्ण कोर्स कंप्लीट करून इथे एक्झिटला येईल तेव्हा हे कार्ड स्कॅन झालं की गेट उघडेल आणि गाडी इथून एक्झिट करायला गेली की मग हे IR सेन्सर आहे हे गाडीला सेन्स करेल आणि गेट बंद होईल. धन्यवाद. कसं सुचलं हे असं प्रोजेक्ट बनवायला? हा प्रोजेक्ट मला जेव्हा मी 6वीत असताना होमी बाबा डॉक्टर होमी बाबा ही जी परीक्षा होती एक त्या परीक्षेमध्ये 3rd लेवलसाठी जेव्हा मी ॲक्शन रिसर्चचा रिपोर्ट लिहित होतो तेव्हा मला हा प्रोजेक्टची आयडिया सुचली. होमी बाबाला एक्झाम परीक्षा द्यायला तिथे गेलेली मुंबईला? हां मुंबईला मला 4 लेवल क्लिअर करून सिल्वर मेडल भेटलं. नमस्कार सर, माझं नाव देवांश गणेश जाधव, स्वर्गीय बबनराव खंडूजी कामटे माध्यमिक विद्यालय येवलेवाडी या शाळेमध्ये मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. माझा प्रोजेक्ट हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षक व विद्यार्थी आता तुम्ही बघू शकता की अनेक शिक्षक फळा व खडू यांचा वापर करून खडूने फळ्यावर लिहितात आणि फळ्यावर लिहिल्यानंतर ते डस्टरने क्लीन करतात. असं वारंवार झाल्यामुळे डस्टरमध्ये बऱ्याच प्रमाणात धूळ साचते आणि ही धूळ काढण्यासाठी शिक्षक असं आपटतात, भिंतींवर किंवा बाकावर आपटतात. असं वारंवार झाल्यामुळे शिक्षकांच्या नाकातोंडात धूळ जाते आणि नाकातोंडात धूळ गेल्यामुळे त्यांना अस्वच्छ वाटते. शिवाय त्यांना त्यांचे कपडेही खराब होतात आणि विद्यार्थ्यांना शिकवायला सुद्धा अस्वच्छ वाटते आणि आपल्या वर्गातला आजूबाजूचा परिसरही अस्वच्छ होतो. तर माझा हा प्रोजेक्ट शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अतिशय छान आहे. तर आता मी हा डस्टर आहे, आता याने पुसल्यावर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डस्ट पार्टिकल्स अडकलेले आहेत, भरपूर प्रमाणात डस्ट. आता मी हा मेटल क्लिपमध्ये लावत आहे आणि मेटल क्लिपमध्ये लावल्यानंतर मी हा डोर बंद करून मी डस्टर हा हँडल फिरवत आहे जेणेकरून की त्याच्यावरती जी लाकडी पट्टी आहे ती वर खाली होऊन त्या डस्टरमधील सर्व घाण खाली जाळीमध्ये अडकेल. हे बघा, याच्यामधील सर्व घाण सुरक्षितरित्या एका जागी जमा झालेली आहे आणि डस्टरही आपला स्वच्छ झालेला आहे. डस्टरही पूर्ण स्वच्छ झालेला आहे. तर याची आपण रिसायकलिंग म्हटलं तर आपण ह्याच्यामध्ये चुना किंवा बाइंडिंग एजंट वेगवेगळ्या प्रकारचे टाकून आपण परत खडू बनवू शकतो किंवा आपण हे शाळेच्या कुंडींमध्ये टाकू शकतो की जेणेकरून याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि शाळेच्या कुंडींमधल्या झाडांना ते कॅल्शियम मिळावे म्हणून. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेयश मारुती जगताप. मी लातूरहून आलेलो आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिटरगाव. माझ्या प्रयोगाचे नाव AMS सॉफ्टवेअरद्वारा रोबोटला स्वयंचलित करणे. माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव दीपक क्षीरसागर. माझ्या रोबोटचे नाव AMS सॉफ्टवेअरद्वारा रोबोटला स्वयंचलित करणे. माझ्या रोबोटला जाणून घेण्याआधी आपण AI ला जाणून घेणार आहोत. AI म्हणजे काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा मराठीतून अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मानवाने तयार केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता. ज्या काळापासून मशीन अस्तित्वात आल्या तेव्हापासून म्हणजेच मानवाने तयार केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता होय. जसेच आगामी काळामध्ये आपल्याला माहिती तंत्रज्ञानाने मदत केली तसेच आता आपल्याला AI हे मदत करणार आहे. मी हा पूर्ण प्रोजेक्ट आविष्कार वेबसाईटहून केलेला आहे. म्हणजेच ह्या माझ्या प्रयोगाचा ब्रेन आहे, हा कॅमेरा आहे, हा फ्लॅग आहे व याच्यात 3 मास्टर पॉवर मोटार आहेत व यात एक बॅटरी आहे. ह्या बॅटरीला आपण चार्जही करू शकतो. मी हे सगळं म्हणजे ह्याच्यात कोणताही सेन्सर नाही, मी हे सर्व ब्लॉक कोडिंगद्वारे केलेलं आहे. मी हे सगळे ब्लॉक कोडिंग आविष्कार वेबसाईट या साईडहून केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला हा माझा प्रोजेक्ट चालवून दाखवतो. तर अशा प्रकारे आपला असा प्रोजेक्ट चालतो. म्हणजे मी ह्या प्रोजेक्टला कॅमेरासमोर जर असं केलं तेव्हा तो प्रोजेक्ट पुढे जातो आणि असं जर केलं रिवर्स येतो, असं केल्यास टर्न मारतो आणि असं केल्यास पाल्म जर दाखवला तर थांबतो जागेवर. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव देवयानी विठ्ठल बडे.
मी आता 8वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावडी. आमचे मार्गदर्शक शिक्षण श्री अमित साबळे सर. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे स्वयंचलित नाला स्वच्छता प्रणाली. आज आपण पाहतो मोठ्या शहरातील गावामध्ये जे मोठमोठे नाले असतात त्यामध्ये प्लॅस्टिक, पॉलिथिन, कागद, गाळ इत्यादी कचरा साचतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते, रोगराई इत्यादी पूरस्थिती निर्माण होते आणि आपल्यातीलच काही कामगारांना नाल्यांमध्ये उतरून स्वच्छता करावी लागते. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक व अपमानास्पद गोष्ट आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही स्वयंचलित नाला स्वच्छता प्रणाली हा प्रकल्प केला आहे आणि याची उद्दिष्ट काय आहेत? नाल्यातील कचरा आपोआप बाहेर काढणे, मानवी श्रम कमी लागतात, आरोग्याचा धोका कमी होतो, नाले सतत मोकळे राहतात, पाणी मोकळे वाहते आणि हे सौर ऊर्जेवर पण चालवत होते, त्यामुळे ते पर्यावरणपूरक आहे आणि जी शहरामध्ये पाणी साचण्याची समस्या आहे ना ती कमी होईल आणि याचा आपण वापर औद्योगिक परिसर, मोठ्या लोकवस्तीतील गटार व्यवस्था, गावातील पाण्याचे नाले, शहरातील नाले इत्यादी ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. आणि याचा निष्कर्ष असा आहे, स्वयंचलित नाला स्वच्छता प्रणाली ही स्वच्छता शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि याचा उपयोग स्मार्ट सिटी परत शहरांमध्ये झाला तर स्वच्छ भारत अभियानाला खूप मोठी मदत होईल आणि हा कचरा यामध्ये असा कलेक्ट होतो आणि आपण याची विल्हेवाट डम्पिंगला लावू शकतो आणि हा सेकंड पार्ट म्हणजे हा कन्व्हर बेल्ट आहे. तर ही चैन आहे, त्यावरती हा असा विरुद्ध दिशेने पाण्यावरती कचरा येतो आणि ह्यामध्ये हा कलेक्ट होतो आणि त्याची विल्हेवाट आपण डम्पिंगला लावू शकतो. Good morning, sir. My name is Savilya Singar. I am studying 6th grade. My school name is Sri Sai Baba English Medium School, Shirdi. My science teacher name is Amol Nirmal sir. My project name is Green Panel Energy. Information about my project. Cycle is very useful vehicle. It does not require petrol or diesel which harms the environment. It is a means of transport for a low cost. There is rich people and the poor people. Lifestyle is the same, but the rich people get electricity in the night, but the poor people does not get electricity in the night. That's why I make my project. Now the computer world is going on. Coal, water, fire generate the electricity. Like it, we rotate the pendle. The muscular energy turns into the electricity. There is many type of cycle, but this is the one type of cycle is very important for human being. I include some electric gadgets and make a new bicycle. What I include, what it do, let's I tell. We rotate the pendle with the help of the elastic and motor. It generates the electricity and store in the battery. And then we can charge our mobile, electric toys, etc. A man who is playing the cycle, he doesn't mean how many exercise he do. He only mean the charging of battery is good thing or not. My project is 2-in-1, means fitness cycle also and generate electrical cycle also. Thank you. Have a wonderful day. गुड मॉर्निंग सर. माझं नाव यश संतोष तावडे. माझ्या शाळेचं नाव विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव, वर्ग 7वा. माझ्या प्रोजेक्टचं नाव ॲटोमॅटिक स्कूल बेल अँड अटेंडन्स. मला मार्गदर्शन करणारे श्री कुबडे सर आणि श्री कोरे सर. तर चला आता आपण बघूया माझ्या प्रोजेक्टचे फायदे. शाळेतील शिक्षकांना हजेरी घेण्याचे काम नाही व हजेरी ॲटोमॅटिक होणार. शाळेतील कर्मचाऱ्यांना बेल वाजवण्याची गरज नाही, बेल ॲटोमॅटिक वाजणार आणि जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील व बाहेर जातील तेव्हा विद्यार्थ्याची तो टायमिंग कळेल. तर हे झाले माझ्या प्रोजेक्टचे फायदे. तर आता चला बघूया की माझा प्रोजेक्ट काम कसा करतो आणि त्यामध्ये काय काय वापरले आणि ते कसे काम करते. तर चला आता बघूया. जेव्हा तुम्ही हा QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर एक ॲप उघडेल. फोन कुठे? QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर एक ॲप उघडेल. त्या ॲपमध्ये काही बटन असतील तर त्या बटनमध्ये बघूया आपण. तर हा आहे याचा ॲप. या ॲपमध्ये तुम्हाला काही बटन दिसत असतील तर पहिला बटन टाइम टेबल असा आहे. या टाइम टेबल बटनमध्ये आपल्याला बेलचे टायमिंग स्लॉट सेव्ह करता येतात आणि आपल्याला जेव्हा बेल वाजवायचे आहे त्या टायमिंग स्लॉटला तिथे लावायचा आणि त्या वेळेला करेक्ट वाजणार. तर आता असेच काही आपण 2-3 स्लॉट एका मिनिटावर लावून बघूया आणि वाजते का ते बघूया. तर आता मी इथे 2 स्लॉट लावलेले आहेत. एक 11:19 आणि दुसरा 11:20. तर त्यानंतर सेव्ह ऑल स्लॉट करायचं.
तर हा प्रोजेक्ट मोबाईलशी कनेक्ट होत आहे. म्हणजेच आता आपण स्लॉट टाकले तर याच्यात येत आहेत. तर आता आपण 11:19 टाईम स्लॉट टाकला होता तर तो आला आहे. तर तोपर्यंत आपण नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट बटन असं आहे की न्यू स्टुडंट. जेव्हा तुमच्या शाळेत एका विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलं तर त्या विद्यार्थ्याला या ॲपमध्ये ॲड कसं करायचं, तर सर न्यू स्टुडंट बटनला क्लिक केल्याच्या नंतर काही इन्फॉर्मेशन दिसेल तुम्हाला. तर हे इन्फॉर्मेशनमध्ये स्टुडंट आय डी म्हणजेच रोल नंबर, तर त्याचा रोल नंबर काहीतरी असेल ते तिथं टाकायचं. त्यानंतर RFID कार्ड आय डी RFID कार्ड आय डीमध्ये प्रत्येक कार्डमध्ये युनिक कोड असतो. म्हणजेच 1 2 3 4 ABCD असा काहीतरी कोड असतो. तर तो कोड इथं कार्ड आय डीमध्ये टाकायचं. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि त्याचा वर्ग, त्यानंतर शो ऑल डिटेल्स करून तो विद्यार्थी या ॲपमध्ये ॲड होईल. तर त्यानंतर नोटीस असा बटन आहे. या नोटीस बटनवर आपल्याला नोटीस कळेल, म्हणजे नोटीस ॲडजस्ट करता येईल आणि एडिट करता येईल. तर इथं आपण करू शकतो, नोटीस टाकू शकतो. त्यानंतर अटेंडन्स, तसेच आम्ही न्यू स्टुडंट बटनमधून तसेच काहीतरी आम्ही विद्यार्थी ॲड केलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता. आणि खाली काही बटन दिसत असतील. तर टोटल, प्रेझेंट, ॲबसेंट आणि इन स्कूल, या टोटलचं मिनिंग असं आहे की म्हणजे पूर्ण शाळेत विद्यार्थी किती आहेत, ॲडमिशन किती केलेले आहेत हे कळेल. आणि प्रेझेंट म्हणजे शाळेत किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे कळणार. त्याच्यानंतर ॲबसेंट म्हणजेच शाळेत किती विद्यार्थी आले नाहीत हे पण कळणार. त्यानंतर इन स्कूल म्हणजे आत्ता शाळेच्या आत किती विद्यार्थी आहेत हे कळणार. त्यानंतर बटन अटेंडन्स रजिस्टर असं आहे. या अटेंडन्स रजिस्टरमध्ये आपल्याला हजेरी कळेल, म्हणजेच कोणता विद्यार्थी कोणत्या दिवशी आलता, कोणत्या दिवशी नाही आलता हे कळेल. तर तसेच आता आपण बघूया कोणता विद्यार्थी कधी आलता ते. तर आता समजा आपल्याला 7th Aची जर हजेरी बघायची असेल तर 7th A बटनला क्लिक केल्याच्या नंतर जानेवारी महिन्याची हजेरी बघूया. आणि त्यानंतर सर्च रजिस्टर. तर आज किती 19 तारीख आहे का, नाही 30. तर 30 तारखेला सर्व ॲबसेंट होते. तर आता आपण यांना प्रेझेंट करू, त्या एंट्री करून बघूया. हे बघा, आता अरविंद माने इथं नाव आलतं. गुड मॉर्निंग आपलं वेलकम नाव असं आलतं. तर बघा इथं 2 आर्न मनुलकर आणि यश तावडे ॲबसेंट आहेत. तर अरविंद मानेची आपण एंट्री केली तिथं प्रेझेंट आलं. तर अशी हजेरी होईल. आणि त्यानंतर इनआउट रजिस्टर. या इनआउट रजिस्टर बटनमध्ये आपल्याला कोणता विद्यार्थी किती वाजता शाळेत आलता, किती वाजता बाहेर गेला हे कळेल. तर बघूया आपण आता 2 एंट्र्या करून बघूयात. आणि एक इनची आणि एक आउटची. तर ते दिसते का ते बघूया आपण इथे. तर आता आपण 2 एंट्री केलेल्या आहेत. जर इथं बघूया आपण. हे बघा, आपण पहिले इनची 11:21 केलती आणि आउटची 11:22 केलती. तर इथं आपल्याला इनआउट रजिस्टर पण कळालं. तर त्यानंतर स्वतः तयार करा बटन आहे. सर मला असं वाटते की प्रत्येक स्कूलमध्ये हा प्रोजेक्ट अवलंब झाला पाहिजे आणि लागू झाला पाहिजे. तर यासाठी तुम्ही स्वतः तयार बटनवर क्लिक केल्याच्या नंतर एक PDF उघडेल. त्या PDFमध्ये या प्रोजेक्टची पूर्ण माहिती असेल आणि कोणतं कनेक्शन कुठे आहे, कोणती वस्तू लागते आणि ते कुठे लावायची हे पण कळेल. त्यानंतर आता आपण बघूया की माझ्या प्रोजेक्टमध्ये काय काय वापरले आहे आणि ते कसे काम करते. तर चला आता आपण बघूया. तर त्या सर्वात पहिले इथे ESP बोर्ड वापरला आहे. हा ESP बोर्ड हा इंटरनेटशी कनेक्ट असतो. हा ESP बोर्ड. आता जसं की आपण इंटरनेटच्या माध्यमातून ESP बोर्डमध्ये टाईम स्लॉट टाकले होते तर तो टाईम स्लॉट इथे दिसले होते. कारण तर ESP बोर्डमध्ये इंटरनेटशी कनेक्ट असतो, त्यामुळे टाईम स्लॉट आलेत. त्यानंतर RTC हा रिअल टाईम क्लॉक असं म्हणतात त्याला. RTC ESP बोर्डला रिअल टाईम क्लॉक देतो, म्हणजे चालू वेळ देतो. आता ESP बोर्डकडे रिअल टाईम क्लॉक पण आला आणि टाईम टेबल पण आला, म्हणजेच बेल वाजवण्याचे स्लॉट्स.
तर या म्हणजे मग हे दोघं जर जुळत असतील म्हणजे चालू वेळ आणि टाईम स्लॉट्स जर जुळत असतील तर रिलेला सांगेल. रिले बेलचे कनेक्शन जोडण्याचे काम करते. जेव्हा ESP बोर्डकडनं रिलेला सिग्नल येईल तेव्हा रिले बेलचे कनेक्शन जोडणार तेव्हा आपली बेल वाजणार. त्यानंतर आता मला एक सांग, इथे दिलेलं आहे रेडी टू यूज जस्ट 680 रुपीज. हो सर. बरोबर आहे ना? हो. हा कुठे भेटेल मला? हा तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲपमधून स्वतः तयार करा बटनला क्लिक केल्याच्या नंतर सर्व डिटेल्स ॲप या QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर म्हणजे ह्या QR कोडला स्कॅन केलं हां तर ॲप उघडेल आणि स्वतः तयार करा बटनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि मी माझ्या शाळेत करू शकतो? हो सर, तुम्ही तुमच्या शाळेत करू शकता. तर सर्व लावावं लागेल ना? हो सर, तुम्हाला याच्यात सर्व कनेक्शन भेटेल आणि कोणता वस्तू किती रुपयाला आहे हे पण कळेल आणि कनेक्शन पण कळतील. तर आता आपण आपण सांगण्यावर येऊ तर म्हणजेच आपल्या प्रोजेक्टबद्दल. तर हा आहे RFID बोर्ड. RFID बोर्डवर जेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचा RFID कार्ड स्कॅन केल्याच्या नंतर त्याची अटेंडन्स होईल. त्यानंतर LCD स्क्रीन, या LCD स्क्रीनवर आपल्याला सर्व माहिती दिसेल म्हणजे की टाईम स्लॉट्स, नेक्स्ट टाईम बेल आणि नोटीस सर्व म्हणजेच जेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचं कार्ड स्कॅन केलं त्याची अटेंडन्स सर्व दिसेल. त्यानंतर बॅटरी या प्रोजेक्टला सुरू ठेवण्यासाठी बॅटरी लावलेली आहे. त्यानंतर बॅटरीला चार्ज करण्यासाठी सोलार आहे. जर समजा आपण घरची इलेक्ट्रिसिटी जर वापरली तर पोल्युशन होईल, कारण जेव्हा आपण कोळशाला जाळून इलेक्ट्रिसिटी तयार करतो तर तेव्हा पोल्युशन होईल. तर ते पोल्युशन थांबवण्यासाठी सर आपण सोलर पॅनल वापरलेला आहे. जेव्हा आपण सोलर पॅनल वापरलं तेव्हा पोल्युशन होणं थांबेल. तर त्यानंतर हा व्होल्टेज डिस्प्ले, या व्होल्टेज डिस्प्लेमध्ये बॅटरीची व्होल्टेज दिसेल. त्यानंतर बक बँक, हे बक बँक याचं काम असं आहे की सर जास्त व्होल्टेजला कमी करण्यासाठी बक बँक असतं. समजा आता ESP बोर्डला 5.0 वोल्ट पाहिजे तर बक बँक जास्त वोल्टला कमी केलं म्हणजेच 11.2 वोल्ट होता तर आपल्याला पाहिजे होता 5.0 वोल्ट. तर त्यासाठी बक बँक आहे म्हणजेच जास्त वोल्टला कमी करण्यासाठी या स्क्रूवरून आपण कमी जास्त वोल्ट करू शकतो. गुड आफ्टरनून सर, माझे नाव प्राची सुनील नराड आहे. मी मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथील 7वीतील विद्यार्थिनी आहे. आमच्या प्रयोगाचे नाव मल्टीपर्पज स्टेशनरी बाईक आहे. आमच्या सरांचे नाव SB गायकवाड सर असे आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या देशामध्ये एक्सरसाइज किंवा व्यायाम सर्वांसाठी किती महत्त्वाचं असते. पण मला सांगा, किती टक्के लोक व्यायामासाठी वेळ काढून व्यायाम करतात, पण बाकी लोकांचे काय? काहींना व्यस्त जीवनात वेळ मिळत नाही, प्रत्येकांच्या वेगवेगळ्या अडचणी, काहींना कामाचा व्याप, काहींना घराची कामे, काही स्त्रियांना मुलांना सांभाळावे लागते. अशी बरीच कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे स्त्रियांना बाहेर जाऊन व्यायाम करण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाहीत. म्हणून आम्ही हा प्रयोग बनवला आहे. कारण ज्या लोकांना बाहेर जाऊन व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही ते घरीच बसून आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवतील. याचे फायदे म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे मजबूत होतील, शारीरिक क्षमता वाढते, संधिवात यामध्ये सुधारणा होते, घरातच व्यायाम केल्याने ट्रॅफिक, थंडी, वारा, पाऊस यापासून रक्षण होते, वीज निर्मिती करून स्टोअर केल्यास लाईट गेल्यावर त्याचा वापर करता येतो, लाईट नसताना सुद्धा मिक्सर चालवणे, पाण्याची मोटार चालवणे, वॉशिंग मशीन चालवणे, मोबाईल चार्ज करणे हे शक्य होते. यापासून फक्त व्यायामच नाही तर इतर बरेच कामे करू शकतो व याची बरेच कारणे पण आहेत. जसं की इलेक्ट्रिसिटी आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाची असते. जवळपास आपण सर्वच कामे इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने करत असतो, पण कधी इलेक्ट्रिसिटीच्या अभावी आपण ही कामे करू शकत नाही. उदाहरणार्थ मिक्सर चालू शकत नाही, पाण्याची मोटार चालू शकत नाही, वॉशिंग मशीन चालू शकत नाही किंवा इतर कोणतेही उपकरण इलेक्ट्रिसिटीच्या अभावी आपण चालू शकत नाही. पण या प्रयोगाच्या सहाय्याने आपण काही अंशी शक्य होणार आहे. उदाहरणार्थ विदाऊट इलेक्ट्रिसिटी आपण यावर कपडे धुवू शकतो. एक मिनी वॉशिंग मशीनसारखा आपण याचा वापर करू शकतो. याची एक वेगळी खासियत म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज याला आपण फिरवू शकतो व कपडे धुवू शकतो. यावर फक्त हे वॉशिंग मशीनच नाही तर हे फिरो
बस थांब रे थांब थांब. पूर्ण कसं वर ये जो पुन्हा मार म्हणाला तेवढं आला ना घरी बोट धर बोट झालं अंदर मार. तुला खायची त्या ते लाव सेट. बस. क्लॉकवाईज याची एक वेगळी खासियत म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज याला फिरवू शकतो आणि कपडे सुद्धा धुवू शकतो. आणि एक म्हणजे आपण याला मिक्सर सुद्धा चालू शकतो. आपल्याला माहीतच आहे की अचानक स्वयंपाक करताना अचानक लाईट जाते तेव्हा तो येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते, म्हणून आम्ही हा प्रयोग बनवलेला आहे. लावावं लागतं ना. आपण यावर इलेक्ट्रिसिटी जनरेट सुद्धा करू शकतो. थांबा सांगते काय उतरायचं नाव घ्या जरा खाली जरा मदत करून काही चाल बल्ब लागतो. थँक्यू सर. काय शाळेचं नाव काय बाळ? शाळेचं नाव स्कूलचं नाव S24 आप लोग यहाँ पर आए हैं ये साइंस प्रदर्शनी देखने के लिए. इसके लिए स्कूल का नाम उद्धार इंटरनेशनल स्कूल. नमस्ते. देखा आप लोगों ने प्रोजेक्ट देखी क्या? कैसा लगा? अच्छा लगा. कुछ न्यू आइडियाज आए अब? अगले साल आप लोग आएंगे यहाँ पर है ना? सर मुंबई से दिखाई देगा पूरा. मुंबई के सब बच्चे देखेंगे. मुंबई में पूरा देखेंगे. वही तो. कितने बच्चे आए सर? कितने आप भी लेकर आए बच्चों को? ये नहीं ये मेरे आपके हाँ आप मुंबई से हैं, अपने ये रीजन के इसके लिए. क्यों आए आप लोग यहाँ? क्यों बैठे आप लोग यहाँ? बैठे क्यों है? साइंस एग्जीबिशन देखने के लिए आए थे या आए हैं? अच्छा हो गया देख के आपका. तो कोई प्रोजेक्ट ऐसा जो अच्छा लगा हो आप लोगों को? लेजर वाला अच्छा लगा था. अच्छा और एक अच्छा आपने तो पूरा राइट डाउन ही कर लिया हुआ है. कैशव सेलुलर और स्मार्ट संकेत. ओके. और आप लोगों ने कुछ देखा?
अगले साल आप लोग भी यहाँ पर प्रेजेंट करना चाहेंगे साइंस प्रोजेक्ट आपका? हाँ, क्या देखा बच्चा आप लोगों ने प्रोजेक्ट में? क्या पसंद आया आपको? कौन सी थीम ज़्यादा पसंद आई आपको? साइंस में? ये तो साइंस एग्जीबिशन है तो साइंस का है, लेकिन उसमें क्या है स्पेसिफिक? अच्छा, बायोलॉजी वाला। तो वो कुछ आपको याद है कि क्या था एग्जैक्ट? वो कुछ याद है? एक्सप्लेन कर सकते हो? नहीं? तो जो चीज़ पसंद आई उसको थोड़ा याद रखा करो आप। हाँ, आप लोगों को कुछ देखा कोई प्रोजेक्ट ऐसा एकदम स्पेशल लगा हो कि ये एकदम इसको ही प्राइज़ मिलना चाहिए, ऐसा है कोई प्रोजेक्ट? कौन सा था? वो चलने से इलेक्ट्रिसिटी जनरेट होती है, वो वाला। अच्छा, चलने से, मोशन वाला, काइनेटिक एनर्जी जो होती है। ओके।